रक्ताचं नातं रक्ताला खलास करायला तयार झालं होतं. फितुरी लढली आणि मग संभाजी राजांना त्या संगमेश्वराच्या मंदिराजवळ सरदेसाईंच्या वाड्यामध्ये कैद करण्यात आलं. संध्याकाळच्या वेळेमध्ये आवाज आला, अशा वेळेला शांत झोप लागली होती राजांची. शांत झोपेमध्ये असणारा छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज, सोबत असलेले कवी कलश मालोजी बाबा, आणि मग गणिम आपल्या दिशेने येताना दिसायला सुरुवात झाली. कोण उठवणार राजांना? गाढ झोपी गेलेला धर्मवीर छत्रपती संभाजी राजांना कोण उठवणार? कोणाचं धाडस होत नव्हतं. आणि मग अशा वेळेला संभाजी महाराजांचे मित्र कवी कलश यांनी राजांना झोपेतून जाग केलं आणि घात झाला. राजा घात झाला. गणिम आपल्या दिशेनं गणिम यायला लागलाय. राजा काय करावं, काय करावं? स्वाभिमानी राजा होता, स्वाभिमानी राजा होता. राजाने सांगितलं, कितीही गणिम येऊ द्या, आम्ही रणांगण सोडून जाणार नाही, असा माझा राजा होता. आणि खऱ्या अर्थानं बघा, ते मालोजी बाबा, ज्या वेळेला मालोजी बाबा लढत होते, एक गणिम त्या राजांकडे सरकू देत नव्हते मालोजी बाबा. आणि मग त्या मुकरब खानाला आज्ञा दिली, उस गुंडे को घेर डालो, आणि त्या मालोजी बाबाला कैद करण्यात आलं. आणि मग ते 1000 सैन्य राजांवरती तुटून पडलं आणि राजांना कैद केलं. बत्ती शिराळा वागणी मार्गे राजांना मिरजेला आणलं. तो मिरजेचा कसा उठवला आणि मग त्या बहादूरगड किल्ल्यामध्ये आणलेला आहे. त्या ठिकाणी औरंगजेब म्हणतोय, क्यों शंभूराजे क्या हालत है, ए तुकडा टाकला की तुकड्या भोवती गोंडा घोलणारी औलाद माझी नाही. या भगव्या जिल्ह्याचा शिपाई आहे मी, जरा मोकळा कर, मग बघतो तुझ्याकडे. औरंगजेब राजांना म्हणतोय, क्यों शंभूराजे क्या हालत है, कुत्ते अरे जर अंगामध्ये तुझ्या बळ असेल तर हाता पायाला घातलेलं साखळदंड बाजूला कर आणि मग ये या सिंहावरती मग चालून ये. भरदार छातीचा घडी कसे होते धर्मवीर संभाजी महाराज? भरदार छातीचा घडी आणि 12 हात उडी मारतो खडी, सिंहाचा चबडा धरून फाडी, कटाकट धोर खंड तोडी, भल्या भल्याची घोरमोडी असे धर्मवीर संभाजी महाराज होते. पहिली शिक्षा, एक गंदी जबान काट डालो. राजांना पहिली शिक्षा दिली 1 फेब्रुवारी. कितीतरी झालं. पहिली शिक्षा राजांची जीत करा. राजांची जीत काढण्यात आली. पुन्हा थोड्या दिवसानंतर दुसरी शिक्षा, डोळ्यात टाकलेल्या सड्या घाला. तिसरी शिक्षा, अंगाची कातडी कातडी काढा, कोल्या कुत्र्याला घाला. कोणीतरी यावं, तलवार घ्यावी, छातीवरती रुतवावी, कोणीतरी यावं, दंडावरती वार करावा, कोणीतरी यावं, त्याच जखमेवरती मीठ टाकावं. राजांना वेदना द्यायचं नियोजन त्याने चांगल्या पद्धतीनं केलं होतं लक्षात. पण धर्मासाठी माझा राजा लढत होता, स्वाभिमानी राजा होता, आणि म्हणूनच धर्मवीर म्हटलं जातं. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हटलं जातं. मगाशी त्या दादांनी चांगल्या पद्धतीनं तुमच्या समोर सर्व इतिहास मांडलेला आहे संभाजीराजांचा. आणि म्हणून धर्मासाठी अर्पिला
नुसतं धड लढत होतं दादा ते होते मुरारबाजी शिरावी गडी लढही लढली लढला मुरारबाजी